नमस्कार भावांनो, तिची माझी दुसरी भेट या कथेच्या चौथ्या भागात आपलं स्वागत. मला तिच्या घरासमोर उभं राहून आता 2 तास व्हायला आले होते. तरी मी तिच्या बाहेर येण्याची वाट पाहत होतो. समोरच येणारे जाणारे लोक, तरुण मुलं मला पाहत होते. खूपच कसं तरी वाटत होतं. म्हणजे लोकांच्या नजरा माझ्यावर अशा वाटत होत्या जसा मी खूप मोठा अपराध केला आहे. तरी मी लोकांच्या नजरा सहन करून तसाच उभा राहिलो, फक्त माझ्या प्रेमाला एक नजर पाहण्यासाठी. मी इकडे तिकडे पाहायचो आणि पुन्हा माझी नजर तिच्या घरावर येऊन थांबायची. मग तिथं असं काही झालं ज्याची मला भीती वाटत होती. 3 लोक जेवण करून फिरायला निघाली होती. 9:15ची वेळ होती. त्यातला एक जण मला खूपच रागाने पाहत होता आणि माझी त्याची एक नजर झाली. तसं ते 3 जण थोडे पुढे गेले आणि तोच व्यक्ती जो मला खूपच रागाने पाहत होता तो अचानक थांबत बोलला, "काय रे, कोण आहेस तू आणि इथं का उभा आहेस आणि त्या समोरच्या घराकडे पुन्हा पुन्हा का बघतोय?" त्याने खूपच रागवत मला बोललं होतं. त्याचा आवाज खूप मोठा असल्यामुळे तिथले बरेच लोक जमा झाले. आता मी काय सांगावं तेच मला समजत नव्हतं. आता माझं काय होईल? मित्रांनो, तिथं माझ्यासोबत काय झालं ते ऐकायला विसरू नका.